हे जे माझी हेअरस्टाईल झाली ना ती मला काय आवडत नाही, पण आता जे वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. राम राम मंडळी. चैतन्यच्या कंप्लेंट्स हे चालतच राहणार आहे. चूप. जोपर्यंत तुम्ही चैतन्यची तारीफ नाही करणार तोपर्यंत चैतन्यची कंप्लेंट चालत राहणार. चोप. ते आता पुण्याला गेल्यानंतर मी नीट हो हो कस यार ठीक आहे, पण आता मला ऍडजस्ट करून घ्या पोरांना. We are late. आणि ॲज युजल काय झालंय, वैष्णवी खूप जास्त टाइम लावत होती आवरायला बिवरायला. मी तर आवरून एक झोप बीप काढली, पण आता कसं आहे म्हणजे एक झोप बीप झाली माझी. मी म्हटलं बच्ची काय आहे, किती आहे? कारण जे कप पडले होते हा. टेबलवर हा आणि कालपासून जो कोकचा ग्लास पडला होता हा आणि परवापासून जो शेंगदाणाचा कप पडला होता, जो मला वाटलं की 2 दिवस सोडला तर तू उचलशील हम्म. तो तसाच हा, मग पडलेला तेच होता. ते सगळं तर आवरून ते उचलावं मला लागलं. ते सगळं आवरून कपडे मला घालून- वावरावं लागलं. कपडे घडी घालून मी आतमध्ये ठेवलेत. तू शी करत होतास. ठीक आहे. ऍक्च्युली आजचा जो डे आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली मी पण जास्त मोठ्याने बोलत असेल तर सॉरी. आज आम्ही चाललो आहे मी प्रणित पण म्हणजे मी जोरात बोलते. आज आम्ही चाललेलो आहे प्रणित मोरेच्या शोला आणि बँगलोरमध्ये होणार आहे तो शो. मी बांगलामध्ये एवढा मला वाटतं पाऊस पडणार आहे. आणि Let's मला go by मला पण cab. वाटतंय पाऊस पडणार आहे, पण नाही. आता लेट झाले. 7:30चा शो आहे. आत्ता वाजलेले आहेत 6. ॲज युजल आम्ही लेट आहोत. तर येस प्रणित भाऊ, तुम्ही हा व्लॉग कधी बघायला पाहिजे? तो का बघेल? तो म्हणेल तुला चिन्नीला मी का बघू? तुझ्यासारख्या हेअरस्टाईलिस्टला मी का बघू? त्याची हेअरस्टाईल पण माझ्यासारखेच आहे. ठीक मी हे नाही बोलत. आहे. सॉरी. कधीतरी आम्ही मोठे झाल्यावर प्रणित भाऊ तुम्ही आमचा हा शो बघत असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आता स्टे हंबल बिच. येस ते हंबलच राहतोय ना, म्हणून थँक्यू फॉर वॉचिंग. आणि येस भेटू आता तुम्हाला जरा आमची आजकालची जी आजच्या दिवसाची जी वाटचाल असेल ती तुम्हाला दाखवू. आणि येस शो मध्ये आजच्या दिवसाची वाटचाल व्हायला हवी, कारण मला ब्लाऊज शिवायला टाकायचा होता पण तू लेट केलंस. मेकअप कोण करत आता? ठीक आहे. काय मी काय नाही बोललो. तू पण कर थोडस, म्हणजे चांगला दिसशील चिचुंद्र्या. ठीक आहे, चला भेटू. बाय बॉयज. फिट चेक. उशीर होत होता ना? अरे आली का माझी? अच्छा 6. ऍक्च्युली सीन काय झालं, रेडी आहे, म्हणजे बॅग पण मी भरली आहे, सगळं आहे. ऍक्च्युली चला मग भेटूया. ऍक्च्युली सीन काय झाला की मी सांगतो तुम्हाला. चप्पल माझी सापडत नाही म्हणून मला आता बूट घालायची वेळ आली. चप्पल इथं आहे. बच्ची चप्पल इथं आहे. थांब ना, मग आता अर्धा सॉक्स घातलाय ना, मग आता पूर्णच बूट घालून घेतो. असं करतो. काय म्हणणं तुझं याच्यावरती? बाय, सी यू. सॉक्स पण मी एक काळा घातला, एक निळा घातलाय. आपण जाऊया. इतकी आज, घाई करत असते. वैष्णवी एकटी व्लॉगिंग करणार आहे. चैतन्य डझंट डिझर्व टू बी हिअर. तू आहे ना बच्ची, ते अॅनिमे कॅरेक्टर्स असतात ना तसे दिसते बच्चे. हा का? हा थांब मी तुझा म्हणजे हा जो तुझा आउटफिट आणि तुझी हेअरस्टाईल आहे ना मस्त. आता मी फक्त पोनी बांधली, कारण आपण गाडीवर बसणार. नाही पण तुझा आउटफिट एकदम असं प्रोफेशनल वाटतंय. प्रोफेशनलच आहे मी आता. मी बघ ना एकदम बेसिक ब्लॅक शर्ट घातलं असं मला वाटतंय, पण ठीक आहे. Because you're a basic bitch. ठीक आहे, असंच असतं. एक नटवी मुलगी आणि एक साधारण मुलगा. सटवा मुलगा. असं नाही बोलायचं. असं नाही बोलू. अरे आज क्या बारिश होने वाली है. काळुंद्री नाही तिथं भेटून जाते आम्हाला. हा ना. ग माझी बबडी 2 दिवस आली नाही तू वलती. हा ना, वरती काय आली का? उद्या ये. आज येते. आज आम्हाला थोडासा उशीर झाला. काळुंद्रे स्वामी निघतोय. सॉरी, पण नंतर ये रात्री तू वरती. हा रात्री तुला तुला खायला पकडूनच देतो छान घेऊन छान. जाते मी वरती. या ती अशीच दिसली ना पोट तिचं बारीक, तर मग तिला खायला घालू. डॉक्टरकडे घेऊन जायचं तिला. नाही, जनता नसतील ना झाले. तिचं पोट बारीक दिसतंय चैतन्याला. काळू हाय म्हणली ती तुम्हा सगळ्यांना. चला, मला काही दिसत नाहीये. चष्मा मी यासाठी घातलाय की माझ्या डोळ्यात धूळ जाते आणि ऑलरेडी माझे डोळे बदलले, तुम्हाला माहिती आहे. मी आंधळी होते का काळी. मेरा एक पैर नकली था, वैसेच मेरा एक डोळा नकली था. दोनों डोळा नकली था. बाय काळू. तो फिर मैंने 2 डोळा लगा के लिया. अभी मैं उसको बहुत जपता है, जान से ज्यादा जपता है. काय झालं इथं पण उशीर. हे हा ते माईकला चिटकतं आमचं मॅग्नेटिक फोर्स. अरे दादाने राईट टाइमला लाईट लावली निघताना. ओ रॅपिडोवाले भैया. तसाच दिसतोय. झोमॅटोवाला नाही का तो असं तिरका स्माइल करतो, वरुण धवन स्माइल. हा तसा दिसला हा तो. पाऊस पडायला लागला माग. या पट्ट्याला पाऊस नाही, आम्ही घरी निघालो रिटर्न. बच्चे का फालतूगिरी. इथं पाऊस नाही पडत आहे. इथं पाऊस नाही पडत, पण माग पडलाय माझ्या अंगावर. माझ्या हे बघा ह्याच्यावर पडलाय.
दिसतोय का तुम्हाला? आता इथं पण यायला हा, लागलं. इथं पण पाऊस यायला लागलाय. ढग चालायला लागलं इथं पण. ढग चालायला लागले. मी तरी तुला म्हणलं तिथं पाऊस पडणार आहे, ऐकत नाही. आता परत रिटर्न जाणार आहे आणि कॅब बुक करणार आहे आणि प्रे करणार आहे सगळ्या देवांना की लवकरात लवकर कॅब बुक होऊ दे, कारण बँगलोर मध्ये कॅब बुक होणं म्हणजे इज अ टास्क. म्हणजे GTA RPच्या क्यू मध्ये थांबण्यासारखं आहे. बरोबर ना? बरोबर बाबू. इकडे बघ ना एकदा. काय झालं? त्याची लहान पोरांशी कसं बोलतात, अरे गुंडू, अरे पोंडू. तो बिचारा गाडीवर चढतोय, तू त्याशी कसं बोलते, एक आहे का असं करते बच्चे? त्याची आई आहे तिकडे. अगं ठीक आहे, पण तू सांग ना मला असं का केलं बच्चे? तू कसं तुला केलं मी? काय केलं मी? डरावना बनणं आहे का तू? तसा माझा आवाज नाही, तुझा आवाज तसा नाहीये. तू खूप गोड बोलतेस, मला माहितीये. इग्नोर तर कचरा. फक्त शिवेंद्रला सोबत गोड बोलतो हा ना. आणि काळुंद्री सोबत. येस. चष्मा नाही घालायला पाहिजे नाही. दाखव जरा चष्मावाला लुक दाखव जरा. छान मी दिसतोय गाडीवर घालत होते पण आता गरज तुला. नाही. वो मॅन, वो कोण आहे ही? बापरे, हे शूज. एकदा तुझा काय व्हिडिओ घ्यायला लागले ते तुझ्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन चेंज होतात ना, माय गॉड, आय टेल यू. वैष्णवीला वाटतं की गॉगल हे जे ग्लासेस आहेत ते, वैष्णवीला वाटतं जे आपण हे ग्लासेस घालतो ना, तो आउटफिटचा पार्ट नाही. पण जनरली मला वाटतं की स्टायलिंगसाठी पण आउटफिट घालतातच यार लोक. जस्ट बिकॉज आपण बाहेर चाललोय म्हणून नाही का, गाडीवर. हो हा, कसं आहे, आमचा पण ऑन डेंजर आहे ना ब्रो. येस, तो मला असं वाटतं. पण म्हणून तिचा गॉगल तिने काढून मला दिला आणि मी म्हणजे मी युजली गॉगल ह्यासाठी घालते, जसं मी सांगितलं की मेरे दो आँख नकली ते. व्हेरी बॅड. आणि पाऊस दाखवायचं पाऊस नाही, इथनं जास्त छान दिसतोय ना. तिथं तू काय गॅरेज दाखवणार आहेस? सीन असं झाला की पटकन आम्ही रिटर्न आलो, रिक्षा बुक केली ॲज युजल, आणि रिक्षा कसे जामझुम काढतात. काय म्हणणं तुझ्या यावरती? ओ ये अयो, कसं आहे बच्ची, तू बसली म्हणून त्यांनी लाइटिंग पण दिली बघ तुला. एवढा वाढीव, तू सेलिब्रिटी टाइप. फोटोशूट अच्छा बनेगा मेरे को लग क्या रहा है. बात कर रही है, मेरे को दिख नहीं रहा अच्छे से. ओ माय गॉड, गॉड म्हणजे देव. बघा पाऊस, बघा 2 मिनिटात जमीन ओली. काय प्रॉब्लेम आहे रे तुला? मला छान दिसतोय बाबा. थांब फोटो काढते. तर बघ माझ्याकडे. नीट पोज करा. अंकल सारखी पोज नको बरोबर. अंकल. अजूनही पाऊस पडतोय. अजूनही पाऊस पडतोय. काय होतं हे आमच्याबरोबर? पण पोचलो आम्ही टायमावरती. जरा आमचा रिक्षावाला जरा हे होता, काय म्हणतात चिडचिडला, रायडर होता, हेवी रायडर. धापधूप खड्ड्या खुड्ड्यामधनं. थांब जरा पोरांना आतमध्ये जाऊन बोलू जरा. छोटीशीच जागा आहे जायला. हे भिजून चल मी तुझ्या मागून चलते. अच्छा ठीक. बघा म्हणलं ना, छोटीशीच जागा आहे. पाऊस पडतोय यार राईट साईडला. बाळा ना ठेवून द्या आता फोन लोक आतमध्ये. आली आहेत आतमध्ये. लाज वाटते मला. वैष्णवीला ठेवून दे लाज वाटते, चैतन्य, वैष्णवीला लाज वाटते. प्लीज चैतन्य, डोंट एम्बॅरेस मी नाही मैं हूँ खतरों का खिलाडी. ये इकडे इथे. सॉरी, तिकीट तर काढ ना बाई पहिले. तुझ्या फोन मध्येच आहे. हाँ. म्हणजे शांत बस ना. कभी हम फर्स्ट जाते हैं. आता वैष्णवी त्यांच्या समोरच बोलते नाही का, माझ्या नवऱ्याने मला सिल्वरच तिकीट घेतलं आणि ते माझा नवरा माझ्यावर खर्चच करत नाही. ती माझ्याशी हे गॉसिप करत होते. पण चक्क त्यांनी मराठीत बोलला, हो कुठला आहे तुमचा यूट्यूब चॅनल? व्हेरी डेंजरस. आपला मस्त दिसते, छान. लाइटिंग इज व्हेरी ब्युटिफुल. मी आज प्रणितकडनं माईक घेणार आहे आणि तुझी मारणारच आहे. ए बाळ, माईक माझ्या डोक्यात मार, पण मला नको मारूस प्लीज. तेरे को तोडेगी आज मैं भी. अरे मी लावतो ना. नाही तू नीट ना लावत. हिचं काहीतरी वेगळंच असतं यार. तिथं काय माहिती का? अरे या साईडला ना, तू या साईडला. गोल्ड आहे, डायमंड आहे, प्लॅटिनम आहे. चैतन्याने भिकारचोट सारखं सिल्वरवालं तिकीट घेतलं होतं, जबकि गोल्ड फक्त 300 रुपयांनी महाग होतं. काय बोलशील? सिल्वर नाही, हो. पॉसिबलच नाही. 300 का 500 रुपयांनी महाग एवढं होतं. कमी जर काय महाग असलं असतं तर मी नसतंच 500 रुपये प्रत्येकी होतं एक्स्ट्रा. हा मग 500 1000 रुपये. अरे पण जरा पुढून दिसलं असतं ना प्रणित आपल्याला. आता बोल, तुला प्रणितला बघायचं. बोल. नाही बघायचंय, पण पुढूनही तसं दिसेल, मागूनही तसंच दिसेल.
ठीक आहे, इथे खूप सारी लोक आहेत. वैष्णवीला जरा तिकडचे बघू नको, लगेच बघतो हा मुलगा तुला आयो, काय गॉसिप आयो, सांगत असेल तर vlogger. बघतो, हळू. Vlogger. मी तुझ्यासोबत गॉसिपच नाही करू शकत, कारण मी याला म्हणलं तिथं बघू त्याला आधीच बघितलं याने. काय तिथं पण ब्लॉगिंग करतात. सो ब्लॉगर मीटअप होणार आहे असं मला वाटतं. आता बघू आपण काय होतं. मत कर लाला, मत कर लाला, मत कर लाला. सीन काय होत आहे ते पण आमच्याकडे. माझी पर्स तुटली. ते पण यार नाही, तिथं बट्ट्या पण होतं इकडे माझ्याकडे. हॅलो मम्मी, हा मी बाहेर आली आहे, मला फोन नाही उचलते ना म्हणून आत्ता फोन केला. ठीक आहे, ओके, बाय बाय, गुड नाईट. हां दे पप्पांना दे. तू काय चालू ठेवलंय? पप्पा मी जरा बाहेर आली, नंतर कॉल नाही उचलते ना म्हणून आत्ता कॉल केला. जेवण झालं का? काय खाणार? वाव. ओके बाय, गुड नाईट. अहो म्हणजे मला उचलता येणार नाही, पण मग तुम्ही म्हणणार कुठे म्हणून. हॅलो, गुड नाईट. हां, गुड नाईट. हां येस काढलं माझ्या कानावरनं फोन. हां पण तरी तुम्हालाच टेन्शन लागेल म्हणून. त्याची कसली सुंदर मुलगी होती ती. त्या सुटल्या, मेंढ्या सुटल्या भाई. लोक असे पळत गेले जसं काय सीट मिळणारच नाही. पण मिळणार ना ब्रो, सीट बच्ची नाही. फर्स्ट बेसिसवर पण काय बोलशील मग? आपण सर्वात मागं बसणार आहे सिल्वरला. हो, शाळेत पण आणि इथं पण. हां मैं इथं खायला आहे का पुढं हे भेंडी. चलिए खायला आणि पैसे द्यावे. सीन कैसा भी हो, कसं आहे, लोक सगळी वर गेलेत. पण बच्ची पोट अर्धा तास आहे अजून. पोटाचा कधी विचार तर सोडणार नाही ना बच्ची. पोट कम्स फर्स्ट ना. चैतन्य पळत गेला, त्याला म्हणलं फुकटचं नाही आहे. पळत तुम्ही काय फुकटचं थोडी घेणार होतो. हे सगळं जेवायला. मी काय जेवायला घेणार होतं का बच्ची? तिकडे काही बोलतो. बुफे सारखं ठेवलं होतं, मग थोडं मला फील आला ना बाई, आणि जेवण पण ठेवलं काय पर्यंत नाही. प्रणीत म्हणेल साल्यानं लुटा मला लुटा. चांगलं पण सँडविच, नॉट बॅड. आधीच कळलं असते तर हाय तर मग मगाशी झालो असतं पण, है ना? छान. आता जरा मगाशी स्टोरी सांगितली त्या पोरांची. हां, आता जरा चैतन्याला ऑकवर्ड होतो. काय बोलली आता ही? चैतन्य लय ऑकवर्ड होतं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हे काय केलं. जसं त्या लोकांनी आम्हाला म्हणजे त्या मुलांनी आमच्याकडे पॉईंट आउट केलं, लगेच वैष्णवी बॅग बघ, घरच्यांना फोन कर. मला माहिती आहे ना हे तिथे ट्रिक्स आहेत. ते नाही का लोक बघत असेल तर थोडं त्यांना अवॉइड करण्यासाठी असं जरा हे ट्रिक्स आपणवतं. मी ओळखीच्या लोकांना पण असंच अवॉइड करते. मला थोडं भीती वाटते. पण ते आमच्या शाळेला बोलायला त्यांनी ओळखलं आम्हाला. अरे तुम्ही शेंगदाणेवाले. म्हणलं हो आता काय शेंगदाणे. त्यांना चॅनलचं नाव वगैरे सांगितलं. छान वाटलं दोस्तांना तुमच्याशी भेटून. आपण त्यांना नाव विचारायला हवं होतं त्यांच्या अकाउंटचं. यार आपण पहिल्यांदा असं भेटलो की नेहमी ऑकवर्डच होतं, आपल्याला काय सुचतच नाही काय बोलायचं. पण ही गोष्ट लक्षात ठेवतो तर नेक्स्ट टाइम कधी असं कोणी बोलायला वगैरे आलं तर आपण पण विचारू त्यांना, आहे ना. त्यांचं पण चॅनलचं नाव असेल तर ते आपल्याशी बोलत होते. त्यांच्यातला एक जण शूट करत होता. बच्ची त्याला तेवढा पण कॉन्फिडन्स आहे की आपल्याला शूट करू शकतो तो. पण आपल्याच का नाही तसं कॉन्फिडन्स यार. तुझ्या हातात फोन होता. हां पण मला जरा धाकधूक झाली ना ब्रो. ठीक आहे, पण हे शिकून घेऊ. आज मला वाटतं बच्ची मी तुला सारखं रेकॉर्ड करत राहा, बिकॉज तू एवढं हे होतेस ना. बरोबर आहे ना. तू एवढं हे होते ना, कॉन्शियस होते ना. का होते बच्ची कॉन्शियस तू? पोरांना सांगा कमेंटमध्ये, ही केवढे छान दिसते, सगळं एकदम परफेक्ट दिसते. काय प्रॉब्लेम काय तुला? पाणी पण सांडवलं बघा अंगावरती. लोक बघतायत आणि तो मला awkward होतं. हे असू दे ना, बहुत डरती है यार ये लड़की. बनताय बच्चे गँग्स. मी यार मध्येच म्युझिक चालू केले नाही, सॉरी. हॅलो मी इकडे आहे, येऊ शकता तुम्ही. येऊ शकता, पटपट या. आणि हा असा आहे थोडासा स्टेज बीच भरलं यार कचकच लोकांनी. वाढी विषय पण वाढी वेट करतोय आम्ही. प्लॅनिटचा आता जास्त बोलणार नाही, नाहीतर कॉपीराइट लागेल. बाय बाय.
ठीक है हाँ मैं सुन रहा हूँ मैं सारी बातें हाँ ये अभी भी बोला RCB तेरा कोई भाई बहन है अच्छा है भाई कुछ तो होना चाहिए बैकअप नहीं वो CSK फैन है ठीक है बढ़िया और ची बोल रहा है वो भी तुझे यही बोल रहा है चलो ठीक है बाकी क्या हो रहा है आजा पकड़ने आजा ये क्या हो रहा है हाँ ठीक है शीला जी चिल्ला रहे सॉरी फॉर द अरे माईक एक माईक जरा डेड झालाय म्हणून आता एकाच माईकने आम्ही दोघं जण हे करताय. सॉरी फॉर द कॅमेरा अँगल, पण येस लय मजा आली. तेच अलाउड शूट करायला अलाउड नव्हतं आणि जरी नसेल अलाउड असलं तरी आम्ही नाही केलं कारण आम्हाला दरवेळेस त्याचा शो बघायला कॉन्सेंट जरुरी आहे. पण आम्हाला त्याचा ॲक्च्युअल शो एन्जॉय करायला खूप जास्त मजा येते. त्यामध्ये शूट बीट करायला हे ते. पण मी स्टार्टिंगचं थोडंसं शूट केलं जेव्हा तो एंटर करतो एंडिंग जिथे जोक्स नाहीये जिथे जोक्स नाही ते सगळं केलं रेकॉर्ड. की तुम्ही शूट केलेलं टाका फक्त जोक्स नका टाका मग दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स रुईन होतो. आणि मेन म्हणजे अजून एक मला बोलायचं होतं की म्हणजे इकडे इतके लोक महाराष्ट्राचे आले होते ना, इतके लोक ऑलमोस्ट 95% खूप लोक म्हणजे खूप लोकांनी एवढं चिअर केलं ना त्याला मराठीमध्ये बोला हे ते मजा आली मला. आणि खूप जण आम्हालाही भेटले आणि जर आम्हाला तुमच्यासोबत बोलता नसेल तर समजून घ्या. नवीन येस मला पण तेच बोलायचं होतं. असं नाही का तुम्ही लोक येता आणि आमच्याशी बोलताना खरंच खूप छान वाटतं पण आम्हाला सवय नाही ना या गोष्टीची म्हणून आम्ही जरा थोडेसे हे होतो जरा राईट लेफ्ट होऊन जातं आमचं बोलणं. सॉरी फॉर दॅट. पण येस थोडं सुधारू आता आम्ही आमचं पण. आणि क्राऊड वर्कसाठी मी हात वर केला खूप वेळा. चैतन्याने शिट्टी पण वाजवली बट खूप लोक होते बिकॉज ऑफकोर्स अख्खा ऑडिटोरियम होता भाई. तर नाही हुआ वो हमसे बट ठीक आहे नेक्स्ट टाइम परस्यू करत राहू. नाही तर एक टाइम असेल की प्रणित मोरे सोबत आपला इंटरव्ह्यू असेल. मगाशी मी जे बोललो तू आत्ता ते बोललीस. इंटरव्ह्यू असणं आणि तो आपले ब्लॉग्स बघणं इज अ डिफरंट थिंग. ठीक आहे चल बाय. तेरे तू माईक नाहीये वैष्णवी कॅमेरा पुसतच नाही. माईक नाहीये. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही एक मिनिट थांबा जरा माझी बायको आणलं थोडं. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप थकलेलो आहोत कारण हा प्रवासामध्येच 7:30चा शो होता. 1.5 hourचा शो होता पण तो भाई आम्ही आता 11 वाजलेत घरी यायला. 11 व्हॉट इज दिस मॅन. तर एनिवेज आम्ही बाहेरूनच आता ऑर्डर केले. मी आता स्ट्रीमिंग विचार केला की 10पर्यंत घरी आले तर करेल पण आता 11 वाजले. सो आय एम नॉट गॉना डू इट. आय डोंट नो मला मिक्स फिलिंग आहे. नाही मला जाऊ दे ना ऑफिसला. झोपायचं असतं उद्या मंडे. ठीक आहे चलो. सो दॅट वॉज इट फॉर टुडे. हा मी बी छोटासा ब्लॉग असेल जे लोक डिमांड करत होते ना शॉर्ट ब्लॉग बनवा. हा असेल 12-13 मिनिटाचा शॉर्ट ब्लॉग वाल्यांनी बघा. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ऑल्सो 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आपल्या गेमिंग चॅनलवर. Shout out to everyone who supported. सो गेमिंग चॅनलवरती आता मी खेळत आहे GTA TLRP या सर्व्हरवरती. TLRP या सर्व्हरवरती. जर तुम्हाला आवडत असेल एखादी मराठी गेमर मुलगी विथ गंगेचा जाऊ दे वाय एम आय डिस्क्लोजिंग माय कॅरेक्टर तुम्हाला बघायचं तर तुम्ही या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आधीचे स्ट्रीम्स जे तुम्ही चेकआउट करू शकता. हायलाईट्स लाईव्ह शॉर्ट्स सगळं चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा सो यू डू नॉट मिस नेक्स्ट लाईव्ह. आणि ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे ब्लॉगमध्ये कशी वैष्णवी मस्ती करत असते सो त्याच लेवलचं कॉन्टेंट वैष्णवी त्या गेममध्ये पण देत असते. सो आय थिंक तुम्हाला एक जरा नाही का म्हणजे तेच लेवलचा मस्ती मजाक तुम्हाला त्या गेममध्ये पण एक नवीन एक्सपिरियन्स मिळेल. सो येस तर तुम्ही करू शकता सबस्क्राईब त्याला पण आणि भेटू शकता तिकडे हिला रोज. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू बाय. हाईप पण करा विसरले नाही मी.